हाय हॅलो फ्रेंड्स, मी सीमा तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर. मी बनवत आहे ह्या गॅलरीचा बाल्कनीचा मेकओव्हर. स्टे ट्यून. आणि आता मी इथलं सगळं सामान काढून घेत आहे, जे की मी तिथं खूप काही पसारा केलेला असतो. जे अडगळीचं सामान आहे, बॉक्सेस असतात, ते सगळं मी इथं ठेवून देते. किचन क्लिनिंगचं सामान असतं, नंतर काही प्लांटर्स ठेवलेत, काही DIYs करून ठेवलेले आहेत. आणि मी या मेकओव्हरमध्ये फक्त जे ब्रॅकेट्स मागवलेत मिशोवरून, फक्त त्याच्यासाठी खर्च केलेला आहे. ते अवघ्या मला 50 रुपयामध्ये मिळालेले आहेत, कारण मी पे लॅटर यूज केलेलं होतं, त्यामुळे मला त्याच्यात डिस्काउंट मिळाला. सो मला ते अवघ्या 50 रुपयामध्ये मिळालेलं आहे. तुम्ही बघू शकता इथं ही फ्रूट्सची बास्केट वगैरे आहे, ते पण मी इथंच ठेवलेली असते, कारण ती मला जास्ती लागत नाही आहे. मग नंतर हे झाडू वगैरे इथेच असतात, पॅन इथेच असतो. हा बोर्ड आहे माझ्या मुलीचा अभ्यासाचा, तो देखील मी इथेच ठेवत असते, कारण तो सध्या यूज नाही होत. आणि जे काही सामान जे लागत नाही मी ते इथेच ठेवून देत असते. आणि बऱ्याच गोष्टी असतात अशा, जे आपण बाबा गडबडीत आहोत आणि ठेवायला जागा नाही लक्षात आली, आपण आणतो आणि ठेवून देतो तिथं, आणि नंतर विचार करूया कुठे ठेवूया असं करतो आणि आणून ठेवून देतो. तर अशाच प्रकारे काहीसा गोंधळ केलेला आहे, त्यामुळे खूप पसारा झालेला होता. आणि मग हे सगळं काढून झाल्याच्या नंतर मस्तपैकी क्लीन केलं. आणि क्लीन केल्यावर माझ्या लक्षात आलं की अरे, ड्रिलच केलेलं नाही आहे आपण, मग परत कचरा होणार. मग बघ ठीक आहे, असू दे म्हटलं. मग तरी क्लीन करून घेतलं आणि मग नंतर ड्रिलिंगचं काम सुरू करण्यासाठी आमच्या मिस्टरांना बोलवून घेतलं आम्ही. आणि ड्रिलिंगसाठी त्यांनी ॲमेझॉनवरून मशीन मागवलेली. सो आम्ही त्याचंच काम करून घेतलं ते, आणि मशीन अगदी छान आहे, सो आम्ही ती ठेवून घेतो आहे. आणि नंतर मग छानपैकी मापं वगैरे घेतली. ती जी फळी दिसते आहे व्हिडिओमध्ये, ती मला अशी बाहेर ठेवलेली होती आमच्या गार्डनच्या एरियामध्ये. मी ते आमच्या केअरटेकरला विचारली आणि घेऊन आली, त्यामुळे ती पण फ्रीच आलेली आहे. ती 4x8ची आहे, म्हणजे 4 फूट उंचीची आहे आणि 8 इंच रुंदीची आहे. हे तुम्ही ब्रॅकेट बघू शकताय. हे असे छानपैकी त्यांनी मोजमाप करून ते ड्रिल करून घेतले. ते प्लँक मी त्याच्यावर अद्दरच ठेवलेलं आहे, त्याला आम्ही ड्रिल केलेलं नाही आहे. आणि ही जी बकेट तुम्हाला दाखवली, ती तुम्ही बघू शकता, ती मी DIY केलेली आहे. मी याच्यासाठी फक्त आणि फक्त ब्रॅकेटसाठी खर्च केलेला आहे, इतर काहीही खर्च केलेला नाही आहे. हे बाकी सगळं सामान माझ्याकडं ऑलरेडी होतं, ते मी जपून ठेवलेलं, तेच आता कामासाठी आलेलं आहे मला. ही जी पिंकवाली बास्केट दिसते तुम्हाला, ती बॉक्सची मी बनवलेली आहे. त्याला मी पिस्ताचे शेल्स लावलेले आहेत आणि त्यावर कलर दिलेला आहे. आणि वॉर्निश पण अप्लाय केल्यामुळं ती जेव्हा आपण क्लीन करतो त्यावेळी अशी छान चमकदार दिसते. तुम्ही बघू शकता, जे सगळे क्लिनिंगचे वगैरे टूल्स आहेत किंवा क्लिनिंगचे स्प्रेज वगैरे आहेत, ते सगळे मी याच्यात ठेवून टाकले. एकदम ऑर्गनाईज झाले. आणि या बास्केट्समुळं मला एवढंच लक्षात आलं की आपण याच्यात सगळं सामान ठेवू शकतो आहे आणि एकदम ऑर्गनाईज होतं सामान, बाकीचा पसारा होत नाही. हे माझ्या एवढं लक्षात आलेलं आहे. आणि हा जो बॉक्स आहे तो मिठाईचा आहे, दिवाळीमध्ये मिळालेला. तो मला आवडला म्हणून मी तसाच ठेवलेला होता, आणि तो मला अजूनही व्यवस्थित करायचा आहे, सो मी ठेवलेलाच आहे तसाच तो. तो बघू शकता तुम्ही. लिक्विडचं सॅशेट ठेवायला तो कामी आलेला आहे. हा जो स्टूल पाहताय तो देखील प्लँकचा, असाच प्लँकचा तुकडा सापडलेला, सो मी त्याला ते L शेपच्या पट्टी बसवून घेतलेल्या खिळे मारून. त्यावेळी ते असं छान ऑर्गनाईज झालं माझ्याकडून ते. आणि मी त्याच्यावर प्लांटर्स वगैरे ठेवलेले, पण आता मी ते प्लांटर्स काढून टाकले आणि क्लिनिंगचे नॅपकिन्स वगैरे केले. माझ्या मिस्टरांना थोडीशी मदत केली यांनी, कारण ही प्लँक आम्ही अद्दर ठेवलेला, सो त्याला खिळे नाहीत मारलेले. मग ते एकीकडून जर कुंडी ठेवली तर दुसरी कुंडी ते पूर्ण वजनही झालं असतं, म्हणून त्यांनी माझी मदत केलेली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे माझी बाल्कनी. आणि बिफोर आणि आफ्टर बघून मला प्लीज 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 कमेंट करून सांगा की माझा मेकओव्हर कसा झालेला आहे. थँक्यू. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू. आणि सकाळी उठल्यावर मला माझा बाल्कनी बघायचा मोह आवरला नाही, आणि मी पाहिली ती आणि मला व्हिडिओ काढावासा वाटला. कसा वाटला?